उपवासाचा रताळ्याचा चाट बनवण्यासाठी इथे मी 5-6 अशी छोटी रताळी घेतले. तव्यावरच आपण ही अशी भाजून घेणार आहोत. अगदी झाकण ठेवून आपण अशी भाजून घ्यायची या पद्धतीने. तर इथे आपली रताळी अशी भाजून झालेली आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊन थंड करून घेऊया आणि त्याची सालं काढून घेऊया. तर इथे सालं जेवढी आपल्याला काढता येईल तेवढीच काढायची आहे. जास्त नाही काढली तरी चालेल. अगदी सालासकट राहिलं तरी चालेल. आणि त्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेऊया. एका बाउलमध्ये काढून ह्याच्यावरच मी आता दही टाकते आहे. तर दही टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये साखर घालूया थोडीशी अशी. तर इथे आपण थोडंसं आमचूर पावडर वापरूया. तर इथे आमचूर पावडर उपवासालाही चालते. तर इथे काळी मिरी पावडर थोडीशी तिखटासाठी, थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे उपवासाचं आणि वरून थोडेसे शेंगदाणेही टाकलेले आहेत. चांगलं असं आपण हे सगळं मिक्सअप करून घेऊया. तसं या पद्धतीने आपलं हे रताळ्याचं चाट अगदी झटपट होणार आहे आणि चविष्टही लागते. तर आपलं उपवासाचं रताळ्याचं चाट तयार आहे.